नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी इतिहासाच्या पुस्तकामधील अफजल खानाचा वध पाहणार आहोत. चला अफजल खानाचा वध हे नाटक पाहूया. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा. बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. शिवरायांचा बंदोबस्त कोण करणार? दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप. एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी? मी त्याला जिवंत कैद करून इथे पकडून घेऊन येतो. तसा नाही सापडला तर त्या ठार मारून विजापूरला आणतो. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हाताने वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याला बडी साहेबीन म्हणाली, आमची खूप सारी फौज तुम्हाला देते. तुम्ही शिवाजी महाराजांना पकडून आणा. चला आता. अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. सोबत प्रचंड फौज होती त्याच्या आणि भरपूर लढाईचे सामान होते. शिवराय त्यावेळी राजगडावरती होते. अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे ही बातमी सांगण्यासाठी एक सेवक शिवरायांकडे गेला. महाराज अफजल खान आपल्यावर चालून आला आहे. त्यांची फौज खूप आहे. असं होय? म्हणजे आपल्या स्वराज्यावर खूप मोठे संकट आले आहे म्हणायचं. आता आपण काय करायचं? त्यांच्याशी कसं लढायचं? उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्या युक्तीनेच सामना दिला पाहिजे. शिवराय विचार करू लागले, खानाच्या संकटातून कसे बाहेर काढायचे. माँसाहेबांशी सल्लामसलत करून काहीतरी निर्णय घ्यावा हा विचार करून शिवराय माँसाहेबांकडे गेले. शिवराय राजगड सोडून प्रतापगडाकडे गेले. ही बातमी खानाला सांगण्यासाठी त्याचा एक सेवक त्याच्याकडे आला. शिवराय प्रतापगडावर गेले. शिवाजी प्रतापगडावर कसे गेला? हा किल्ला डोंगरात घनदाट जंगलात आहे. इथे सैन्याला जायला तोफा चढवायला वाट नाही. शिवाय जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट आहे. आता काय करायचे? हुकूम, आता काय करायचे? आपण पंढरपूर तुळजापूर देवस्थानाला त्रास देतो. आपाप खाली येईल. चला. खानाने डावपेच खेळायला सुरुवात केली. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. शिवराय, तुम्हाला अफजल खानाने निरोप पाठवला आहे. सांगा, काय निरोप आहे? तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला आदिलशाहीकडून सरदारकी द्यायची तो. बर, बघू काय करायचं ते. खान कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. त्यांनी खानाला प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला आणि त्यांनीच खानाला निरोप पाठवला. शिवरायांचा निरोप घेऊन एक सेवक खानाकडे गेला. हुकूम, शिवरायांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे. अच्छा, सांगा काय निरोप आहे? खान साहेब, मी तुमची किल्ली घेतली. मी आपल्याला आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे जायची भीती वाटते. व भात खुशी. ठीक आहे, चालेल. आम्ही भेटायला तयार आहोत असे जाऊन शिवाजीला सांगा. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. शिवराय भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी मातेचं दर्शन घेऊन खानाला भेटायला निघाले. गड्यांनो, आपापली कामे नीट करा.
आम्ही आपल्याला यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी महाराजांना गादीवर बसवा. महासाहेबांच्या आज्ञेतून वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. सरदारांचा निरोप घेऊन शिवराय अफजल खानाला भेटायला गेले. खान शिवरायांच्या आधीच शामियाण्यात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय खानाला भेटायला गेले. पण शिवाजी महाराज आत जातच नव्हते. खानाने विचारले, शिवाजी राजा आत का येत नाही? ते बडा सय्यदला घाबरतात. तुम्ही त्याला दूर करा. तिकडे जा. खानाने बडा सय्यदला दूर केले. शिवराय हळूहळू खानाला भेटायला गेले. या राजा आम्हाला भेटायला. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्याची मान आपल्या डाव्या बगलीत दाबली. दुसऱ्या हाताने शिवरायांच्या अंगावर कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावर टरकन फाटला. अंगारखाली चिरकत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्याने खानाच्या पोटावर वाघ नक्यांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्ताने दबवलेला बिचवा उजव्या हाताने दगा दगा करत खान खाली कोसळला. शिवराय तिथून निघाले. शिवरायांच्या सैन्याने इशाऱ्याची तोफ वाजवली आणि त्याच्यानंतर शिवरायांच्या सैन्याने खानाच्या सैन्याची दानादान उडवली. अशा पद्धतीने शिवरायांनी स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट युक्तीने पळवून लावले. धन्यवाद.